गोपाळ, अरे तू पण ये ना. माझा विश्वास नाही माहिती आहे तुम्हाला. तुम्हाला जायचंय तुम्ही जा, माझा विरोध नाही. बाबा, मी तुम्हाला सासरे बुवा म्हणणार नाही, बाबाच म्हणेल. चालेल ना? दिग्रसकरांच्या घराण्यात एवढी मोठी भक्ती परंपरा आहे आणि त्यांचा मुलगाच त्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्हाला खूप त्रास होत असेल ना बाबा? पण आज विठुरायाच्या साक्षीने मी तुम्हाला एक वचन देते. एक दिवस असा नक्की येईल की गोपाळ विठुरायाच्या मंदिरात येईल आणि विठुरायासमोर नतमस्तकही होईल. तुमची सून आणि गोपाळची बायको त्याला इथे नक्की घेऊन येईल. माझा माझ्या सुनेवर पूर्ण विश्वास आहे. विठुराया, तुझ्या कृपेनं आज खूप चांगली बातमी मिळाली रे. तुझे खूप खूप आभार. दिग्रसकरांच्या घराच्या पतनासाठी तयार रहा इंद्रायणी. महायुद्धाचा शंख फुंकलाय. आनंदाचे डोही आनंद तरंग. विठुरायाची कृपा होते म्हणजे अशी होते बघ, भरभरून. आपला गोपाळ अपघातातून वाचला, त्यानंतर निवडणुकीच्या पराभवाची कटुता मनात ठेवून मुंबईला निघाला होता कायमचा. ते सुद्धा त्यानं रद्द केलं आणि आता इथंच राहणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो श्रीकलाशी लग्न करायला सुद्धा तयार झालेला आहे. बापाविषयी त्याच्या मनामध्ये थोडासा रागही, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. अगं श्रीकला त्याच्या आयुष्यात आली आहे ना आता, ती त्याला योग्य त्या मार्गावर घेऊन जाईल. प्रत्यक्ष विठुरायानंच त्या दोघांची गाठ बांधली. अभिनंदन. व्यंकट महाराज, अभिनंदन. धन्यवाद बाळंभट. गोपाळ महाराजांचं लग्न ठरलं, कळलं. खूप आनंद झाला बघा. आदोक्षज, इंद्रायणी, गोपाळ महाराज केवढी मोठी झाली. बघता बघता यांची लग्न ठरायला लागलीत. थोडक्यात काय तर बाळंभट म्हातारे व्हायला लागलेत. अहो बाळंभट, म्हातारे काही फक्त एकटे तुम्ही होत नाही आहात. आमची परिस्थिती पण आता तशीच झालीये. आता महाराज, तुमचं नाव मी कसं घेणार ना. इंदू, अगं तू बोल, काय अशी काय उभी आहे? विठुरायाचे आपल्यासाठी योग्य आहे तेच करीत. अगदी बरोबर बोललीस बघिंदू. बर चला बाळंभट, आता लगीन घाई सुरू होणार. माझ्या मागे सुद्धा मरणाची कामं लागणार आहेत बघा. हा, पण मला तुमच्या मदतीची गरज आहे बर का. हो महाराज, हे काय सांगणं झालं वय. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. चला 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 चला.
हीच आहे का रे तुझी इच्छा? नक्की काय सुरू आहे बाबा तुझ्या मनात? तुला माहिती आहे, जेव्हापासून त्या श्रीकलानं घरात पहिलं पाऊल ठेवलंय माझं मन थारेवर नाहीये. सतत वाईटाची छाया पडल्यासारखं वाटतं. आता हे माझ्या मनाच्या खेळत की तू दिलेले संकेत? या घरावर संकटाची छाया आहे. या घराला तूच वाचवू शकतेस. हा संकेत आहे का रे विठुराया? हा जर संकेत असेल तर याचा अर्थ शोधणं माझं कर्तव्य आहे. ती श्रीकला जर खरंच माझ्या घरावर येणाऱ्या संकटाचं मूळ असेल तर या घरासाठी, या कुटुंबासाठी मी सुरक्षेची ढाल म्हणून उभी राहील. मी हे आव्हान स्वीकारलंय विठुराय. पण कोणत्याही निष्कर्षाआधी मला कौल दे. गोपाळ माझा लहानपणीचा मित्र आहे. त्याचं चांगलं होत असेल तर मला आनंदच होणार आहे. पण जर नसेल, मला कौल दे. ती श्रीकला पुंडलिक महाराज दिग्रसकरांच्या घरासाठी, गोपाळसाठी योग्य आहे का रे विठुराया? ती या घरासाठी सौभाग्य आहे की संकट? दिग्रसकरांचं घर घर राहिलंच नाही आता. नुसती धर्मशाळा झाली. कोणी पण येत आहे घरामध्ये. आधी ती आई बापाला खाल्लेली इंद्रायणी आली, हिथं राहायला लागली. आणि आता ही श्रीकला आली. हिच्या आई बापाचा कोणाचाही पत्ता नाही. आई बाप कोण, कुठलीही, हिचं खानदान काय, काही काही कोणाला माहिती नाही. तरी पण गोप्याला हिच्याशीच लग्न करायचंय. कर नाही, 2-2 पोरगे आहेत घरात. एवढं श्रीमंत खानदानी घर, पण एकाने चांगली बायको निवडली नाही. श्रीमंती, खानदानीपणा आणि काय म्हणतात ते गर्भ श्रीमंती या घरालाच्या नशिबातच नाहीये. अहो मोठ्या बाई लय कावलाय तुम्ही. अहो घरावरचा कंट्रोल सुटल्यागत काय बोलताय? गय माजली का तू? माजली? नो नो नो. कोणाशी बोलतेस तू? आय नो मोठ्या बाई. पण मोठ्या बाई, तुम्ही ही जी अशी तनतन करताय ना, त्याचा उपयोग झिरो आहे, झिरो. हो मोठ्या बाई, विचार करा. लगाम तुमच्या हातात आहे. खेचा की लगाम, खेचा आणि मोडा लग्न. कोण कुठली ती श्रीकला कशाला पाहिजे या घरात? मी असताना. अच्छा, ए काय करू मी? हा, तिला बाजूला करून तुला तिथं बसवू? मोठे बाई, तुम्ही असं केलं ना तर आयुष्यभर तुमचे पाय धुवून पाणी पित राहील बघा. आयुष्यभर. तू लाख पाय धुशील ग. पण तू काय मोठी श्रीमंताची आहे? तू आणि तुझी आई या घरामध्ये आश्रितात. आणि मला कंगालांची ॲलर्जी आहे. मोठे बाई, तुमच्या त्या इंदीपेक्षा तर लय बरी आहे मी. आणि माय फादर दुबईला आहे, दुबईला. मग त्याचं काय करू मी? तुम्हाला ना, तुम्हाला कातड्याचे जोडे आणून जरी खातले ना तरी पण तुम्ही माझं काही भलं करत नसता बघा. मोठे बाई, विचार करा ना तुम्ही. गोपाळला किती शूट होईल मी. सुट. इथून सुटायचं. पण मोठे बाई तुम्ही नाही तर इथंच शूट करीन तुला. तुमच्या ना तुमच्या टीम मध्येच नाही राहिला तू. सॉरी. नालायक. मी सूट होईल म्हणे. एक माणूस धडणं घेतलं. आदू, आपली इंदू म्हणजे सरस्वती आणि श्रीकला म्हणजे घराला घर पण देणारी, स्थैर्य देणारी गौरी. काय नारायणी, बरोबर बोलतेय ना मी? अगदी 500% बरोबर बोलतेस काकू. आणि माझ्यासाठी तर फार चांगलंच झालंय.
आधीच इंदूला छळून छळून फार कंटाळा आला होता मला. आता श्रीकला आलीये, आता तिला पण छळणार आहे मी. एकीचा कंटाळा आला की दुसरीला छळायचं. नणंदबाई, इंद्रायणी ताईंचा त्रास सुद्धा तुम्ही मलाच द्या, चालेल. बर. सून नाही, गौर येणार आहे माझ्या घरात, आणि तेही वाजत गाजत. चला तुम्हा बायका बायकांचं चालू देत, मी निघतो. मला काम आहे. हॅलो. अरे बापरे, थांब, येतोच लगेच येतो दुकानावर. हा इंदू, येतो. अगं बाई, बासुंदीची तयारी केलीये, पण बासुंदी कुठे केलीये? अगं हो की, कोण कोण मदत करणार आहे मला? आम्ही मदत करतो. या ग. श्रीकला, या घराच्या रक्षणाची जबाबदारी जशी त्याची आहे तशी तुझी आहे. पण जेव्हा जेव्हा या घरावर संकट येईल तेव्हा तेव्हा तुला हा दिसेल. श्रीकला, इंदू, घाबरू नकोस. तो राखणदार आहे, भयाचा नाही तर सत्याचा दूत. तो मला नजरेनं संकटाचं मूळ दाखवतोय. इंदू, इंदू समोर नको जाऊ. इंदू अगं ऐक. विठुराया, मला माझा कौल मिळाला. शेवटी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंसच.
इंद्रायणी ताई मला इतकी भीती वाटली ना, तो साप ना माझ्याचकडे बघत होता. मी खूप घाबरले, गाळणच उडाली माझी. अगं श्रीकला, दिग्रसकरांच्या घराचा राखणदार आहे तो. ज्याचा अंतःकरण स्वच्छ आहे ना, त्याला ना तो कधी डसलाय ना कधी डसेल. फक्त अनिष्ट सावल्या, अनिष्ट शक्ती ओळखतो तो आणि त्यांच्यापासून या घराचं रक्षण करतो. तुझ्या मनात जर पाप नसेल ना, तर तो तुला काहीही करणार नाही. पण जर तुझ्या मनात पाप असेल तर मात्र तुला तो कधीच सोडणार नाही. किती भारी ना गोपाळ दादानी काय सिक्सर्स मारलाय की नाही. का मस्त न्यूज दिली त्यांनी त्याच्या लग्नाची. हो ना, त्याचं श्रीकला बरोबर लग्न झालं ना की बघ कसा शांत होतो तो. चिडचिड जरा कमीच करे. आणि अजून एक तर त्याचं लग्नाचं सेलिब्रेशन एकदम जंगी झालं पाहिजे. मी बघच काय करतो. ए, त्याला धामधूम फार नाही आवडणार हं? त्याला रजिस्टर पद्धतीने लग्न करायचंय बाबा. नारायणी ताई, मग काय झालं, आपण घरात सेलिब्रेशन करू शकतो ना. अगं मग माझ्या लग्नाचं नाही का आपण किती मस्त सेलिब्रेशन केलेलं. बरोबर ना इंदू. इंदू, इंदू, हा, अगं लक्ष कुठे तुझं? सॉरी, माझं लक्षच नव्हतं. आधू म्हणत होता की ताई ऐक ना, मी 1 मिनिटातच आले. 1 मिनिटात आले मी. अधू 1 मिनिट. अगं हिला काय झालं अचानक? हॅलो गोप्या टोप्या. ए डॉक्टर गोपाळ, चल रे, तू गोप्या टोप्याच. तुला काय वाटतं रे गोप्या टोप्या, तू हा जो श्रीकलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलायस योग्य आहे? जे काय म्हणायचंय तुला? अरे स्पष्टच तर विचारलं. प्रेम्या डोक्याच्या माणसांना गोष्टी 2दा विचारायला लागतात वाटतं. ए मी इतकंच विचारतोय की श्रीकला सोबत लग्न करण्याचा हा जो निर्णय तू घेतलायस तो बरोबर आहे का? प्रेम आहे तिच्यावर, मग कशासाठी करतोयस तू हे लग्न? तू तर डॉक्टर गोपाळ गोल्ड मेडलिस्ट. अरे मुंबईला जाऊन करिअर करायचं होतं ना तुला. त्याकरता तुझ्या इंदीला सुद्धा सोडलंस तू. विसरलास? आठवतोय ना गोप्या टोप्या? मग तू हा जो निर्णय घेतलाय तो बरोबर आहे. माहिती नाही म्हणजे दुसऱ्यांदा प्रेम नाही झालं तुला. माझं श्रीकलावर प्रेम नक्की नाहीये. मी का आलो मग परत? कशासाठी थांबलो मी इकडे? नाही म्हणजे मी निघालो होतो इकडनं,
पण ती श्रीकला मला भेटायला आली आणि मग मी उगाच इमोशनल झालो आणि तिच्याबरोबर आलो परत. मी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय, पण 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 काय? मी इंदीला रोज सकाळी त्या आदू सोबत नाही पाहू शकत. त्यांना एकत्र पाहिलं ना की खरंच मी का करतोय हे? गरज काय आहे याची?